Friends, today we are going to learn about types of demand. आजच्या टॉपिकमध्ये आपण टाइप्स ऑफ डिमांड म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत. तर हा प्रश्न तुम्हाला शॉर्ट आन्सरिंग, लॉंग आन्सरिंग मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर बघू आपण ॲक्च्युली टाइप्स ऑफ डिमांड किती आहेत. देर आर टोटल 5 टाइप्स ऑफ डिमांड. एकूण 5 डिमांडचे प्रकार आहेत. फर्स्ट वन इज डायरेक्ट डिमांड. सो व्हॉट इज डायरेक्ट डिमांड पहिल्यांदा आपण बघू. So it is the demand by the consumer for goods which satisfy their wants directly. म्हणजे ज्या वस्तूपासून आपल्याला डायरेक्ट समाधान भेटतं त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट डिमांड असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल फूड, आपण फ्रुट्स परचेस करतो, फूड्स परचेस करतो, क्लोथ्स परचेस करतो. सो वी गेट डायरेक्ट सॅटिस्फॅक्शन फ्रॉम दॅट गुड्स. म्हणजे आपल्याला त्या वस्तूपासून समाधान कसं मिळतं, डायरेक्ट मिळतं. मीन्स आता आपल्याला इनडायरेक्ट म्हणजे काय, एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला मी सांगतो. जसं आय वुड लाईक टू बाय लँड. मी जागा घेतो, जमीन घेतो आणि त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करतो आणि बंगला बांधतो. तर ते काय झालं, इनडायरेक्ट डिमांड आहे. मीन्स दॅट लँड डज नॉट गिव्ह डायरेक्ट सॅटिस्फॅक्शन टू मी. म्हणजे त्यामुळे आपल्याला डायरेक्ट समाधान मिळणार आहे का, नाही मिळणार, इनडायरेक्टली सॅटिस्फॅक्शन मिळणार आहे. सो देअर आर बेसिकली 4 फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. एकूण उत्पादनाचे घटक किती आहेत, 4 आहेत. लँड आहे, लेबर आहे, कॅपिटल आहे, एंटरप्रेनर आहे. सो वेन वी आर गोइंग टू गिव्ह रेम्युनरेशन इन द फॉर्म ऑफ लँडचं रेम्युनरेशन काय असणार आहे, रेंट. आपण जागा वापरतो त्याबद्दल रेंट देतो. लेबर असतात, कामगार असतात, त्यांना आपण काय देतो, वेजेस देतो. आपण कॅपिटल यूज करतो, कॅपिटल यूज केल्याबद्दल आपण त्यांना काय देतो, इंटरेस्ट. म्हणजे कॅपिटल कोण देतं, आपण देतो बिझनेसला आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यावर इंटरेस्ट भेटतं. आणि एंटरप्रेनर, बिझनेसमॅन, वाय ही स्टार्ट एनी बिझनेस, बिकॉज ही वुड लाईक टू अर्न प्रॉफिट. तर हे जे काही फॅक्टर इन्कम आहे हे काय, ते कुठलं एक्झाम्पल आहे, इनडायरेक्ट डिमांडचे एक्झाम्पल आहेत. इनडायरेक्ट डिमांड म्हणजे ते बघणार आहोत. डायरेक्ट मीन्स when we are going to get direct satisfaction from that particular commodity, that is called direct demand. They serve direct consumption need of consumer, thus it is demand for consumer for goods. फॉर एक्झाम्पल डिमांड फॉर क्लोथ, शुगर एक्सेट्रा. तर ह्या ज्या वस्तू आहेत ह्यापासून आपल्याला जे मिळणारं समाधान आहे डायरेक्ट आहे. वी वुड लाईक टू वेअर न्यू क्लोथ्स, आपल्याला नवीन कपडे वापरण्याची म्हणजे आवडतं आणि आपल्याला डायरेक्ट समाधान पण भेटतं. पण इनडायरेक्ट डिमांड म्हणजे काय बघा. इनडायरेक्ट डिमांड म्हणजे काय की इनडायरेक्ट डिमांड इज ऑल्सो नोन ॲज डिराइव्ह डिमांड. यालाच आपण काय म्हणतो, डिराइव्ह डिमांड सुद्धा असं म्हणतो. इट रेफर ऑल्सो टू डिमांड फॉर कमोडिटी विच आर निडेड फॉर फ्युचर प्रोडक्शन. म्हणजे ज्याचा उपयोग आपल्याला भविष्य काळात एखादी वस्तू तयार करायची आहे. समजा मला काय करायचं आहे, काय करायचं आहे, माऊस खरेदी म्हणजे प्रोड्यूस करायचं आहे. मग माऊस प्रोड्यूस करण्यासाठी मला सर्व मटेरियल परचेस, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट आहेत छोटे मोठे, ते मला परचेस करावे लागतील, त्याला असेंबल करावं लागेल किंवा त्यासाठी मला एम्प्लॉई अपॉइंट करावे लागतील. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे काय, प्रोडक्शनसाठी त्या गुड्स युजफुल असतात. म्हणजे प्रोडक्शनसाठी त्या गुड्सची आपण डिमांड करतो त्याला आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट डिमांड. इट इज द डिमांड फॉर प्रोड्युसर गुड्स, हेन्स ऑल फॅक्टर ऑफ प्रोडक्शन हॅव इनडायरेक्ट डिमांड. हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कुठला, फॅक्टर प्रोडक्शन. लँड, लेबर, कॅपिटल मी आता तुम्हाला सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल डिमांड फॉर वर्कर्स इन शुगर फॅक्टरी इज डिराइव्ड ऑर इनडायरेक्ट डिमांड. जे कारखान्यामध्ये काम करतात, कामगार करतात आणि जे काही शुगर, डिमांड फॉर वर्कर्स इन शुगर फॅक्टरी इज डिराइव्ड ऑर मार्केट इनडायरेक्ट डिमांड. त्याला आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट डिमांड असं म्हणतो. पुढे बघू, कॉम्प्लिमेंटरी ऑर जॉईंट डिमांड. आता बघा काय सांगितलं तुम्हाला, वेन 2 or more गुड्स आर demanded jointly to satisfy a single want, it is known as joint or complementary demand. For example, car and fuel. म्हणजे याला संयुक्त मागणी असे म्हणतात. संयुक्त मागणी म्हणजे काय, when we are going to buy a particular commodity, not only one commodity, we are going to buy that commodity with अदर कमोडिटी. म्हणजे आपण एक किंवा दोन वस्तू एकापेक्षा जास्त वस्तू जेव्हा आपण एकाच वेळेस खरेदी करतो त्याला आपण काय म्हणतो, जॉईंट डिमांड असं म्हणतो. जसं की आपण कार खरेदी केलं तर पेट्रोल खरेदी करणं कंपल्सरी आहे. विदाउट पेट्रोल फ्यूल वी कॅन नॉट यूज दॅट कार. आपण त्या कारचा उपयोग करू शकतो का, नाही. तुम्हाला एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जसं इंक हे काय, इंक अँड पेन. तर इंक आणि पेनचं जॉईंट डिमांड आहे. जसं तुम्हाला माहिती आहे, मोबाईल आहे आणि सिम कार्ड आहे. मोबाईल आणि सिम कार्ड, सिम कार्ड आहे म्हणजे मोबाईल असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही सिम कार्ड घेतलं म्हणजे तुम्ही मोबाईल घेणार, किंवा मोबाईल असेल तर तुम्हाला सिम कार्ड घ्यावं लागणार आहे. किंवा लॅपटॉप असेल तर तुम्हाला माऊस घेणं आवश्यक आहे.
So when we are going to buy laptop and mouse, that is called joint demand to satisfy a single want. आपल्याला गरज काय की समजा आपल्याला ऑनलाईन व्हिडिओ तयार करायचे आहेत, ही आपली गरज आहे. टू सॅटिस्फाय दिस वॉन्ट वी आर गोइंग टू बाय लॅपटॉप, हेडफोन, माउस, दॅट इज कॉल्ड जॉईंट डिमांड, आहे का नाही. सो कॉम्पोजिट डिमांड. आता कॉम्पोजिट डिमांड म्हणजे काय बघू आपण. याला संमिश्र मागणी असे म्हणतात. द डिमांड फॉर कमोडिटी विच कॅन बी पुट टू सेव्हरल युजेस. हा अत्यंत महत्वाचा शब्द कुठला आहे, सेव्हरल युजेस हा जो शब्द आहे तो तुम्ही नोट डाऊन करून घ्या का, तो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो ॲज कंपोजिट डिमांड, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी इज डिमांडेड फॉर सेव्हरल युसेस सच ॲज लाईट, फॅन, वॉशिंग मशीन एक्सेट्रा. तर हे त्याच्यामध्ये 2 पॉईंट आपल्याला नोट डाऊन करून ठेवणं खूप आवश्यक आहे. ते म्हणजे ती गुड्स कशी आहे, सेव्हरल यूजसाठी आहे. आणि दुसरं काय आहे या ठिकाणी सांगितले तुम्हाला, एक्झाम्पल काय सांगितलंय तुम्हाला, इलेक्ट्रिसिटी. तर तुम्हाला एक्झाममध्ये असं देतात मॅच दी पेअरमध्ये. ठीक आहे. तर कॉम्पोजिट डिमांड मीन्स काय, when we are going to buy particular commodity for number of purchases, or we can say particular commodity is is bought by the people for number of purposes. वेगवेगळ्या कारणासाठी वापरले जातात, त्याला आपण काय म्हणतो, कॉम्पोजिट डिमांड असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीची डिमांड कशासाठी होऊ शकते, लाईटसाठी होऊ शकते, फॅनसाठी होऊ शकते, वॉशिंग मशीनसाठी होते, तुमचं रेफ्रिजरेटरसाठी होऊ शकते, कारची चार्जिंग असेल, मोबाईलची चार्जिंग असेल, लॅपटॉपची चार्जिंग असेल. सो देर आर सो मेनी युसेस ऑफ इलेक्ट्रिसिटी. असे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं जातं. जसं की तुम्हाला मी आणखीन एक उदाहरण देऊ शकतो, मोबाईलचा सुद्धा आपण अनेक कारणासाठी उपयोग करू शकतो. जसं चॅटिंगसाठी आहे, व्हिडिओ कॉलसाठी आहे, गेमसाठी आहे, अशा अनेक त्याची यूज आहेत. किंवा कॉम्प्युटरचा सुद्धा अनेक कारणासाठी उपयोग होऊ शकतो. समवन वूड लाईक टू बाय फॉर वॉचिंग मूवी. काही जण मूवी बघण्यासाठी घेतील, जसं डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, टीचर आहे. देर आर सो मेनी पर्सन्स दे आर गोइंग टू बाय पर्टिक्युलर लॅपटॉप फॉर नंबर ऑफ पर्पजेस. वेगवेगळ्या कारणासाठी ते खरेदी करतात, त्याला आपण काय म्हणतो, कॉम्पोजिट डिमांड असं म्हणतो. म्हणजे कोणत्या कारणासाठी जास्त डिमांड केली जाते हे एक्झॅक्टली सांगणं थोडं कठीण असणार आहे. लास्ट वन इज कॉम्पिटेटिव्ह डिमांड. आता कॉम्पिटेटिव्ह डिमांड म्हणजे काय बघा, इट इज अ डिमांड फॉर गुड्स विच आर सबस्टिट्यूट फॉर इच अदर. फॉर एक्झाम्पल टी और कॉफी, शुगर और जॅगरी. बघा, तर अशा प्रकारची डिमांड जेव्हा आपण काय करतो, अनेक कारणासाठी घेतो. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की कॉम्पिटेटिव्ह डिमांड आहेत, त्याला कॉम्पिटिशन आहे. जसं तुम्हाला माहित आहे टी आणि कॉफी मार्केटमध्ये हे दोघं कॉम्पिटेटिव्ह गुड्स आहेत. म्हणजे टीची प्राइस वाढली तर कॉफीचे कस्टमर कमी होतात, कॉफीचे कस्टमर वाढतात. टीची प्राइस वाढली म्हणजे समजा चहाच्या किमती वाढल्या तर टीचे जे काही कस्टमर आहेत ते कमी होणार आणि कॉफीकडे डायव्हर्ट होणार, आहे का नाही. शुगर अँड जॅगरी, तर साखर आणि गुळ हे सबस्टिट्यूट कमोडिटी आहेत, म्हणजे कॉम्पिटेटिव्ह कमोडिटी आहेत आणि ते एकमेकांना कॉम्पिटिशन देत असतात. एकमेकांच्या कॉम्पिटेटिव्ह गुड्स म्हणून त्यांना ओळखलं जातं. आत्ताच मी मगाशी एक उदाहरण दिलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये. जसे वेगळ्या प्रकारचे मोबाईल असतील, जसं सॅमसंग असेल, रेडमी असेल, पुढे चालून भविष्यकाळामध्ये रेडमी असेल किंवा विवो असेल, हे कोणी वापरणार नाही, कारण का ते कॉम्पिटिशनच्या बाहेर जाणार आहेत. मेड इन चायनाच्या वस्तू आपण घेणार नाही पुढे चालून. ओके, सो देर आर सो मेनी एक्झाम्पल कॉम्पिटेटिव्ह डिमांड असतात, अनेक वस्तू असतात. आता डायरेक्ट एक्झाम्पल तुम्हाला इथं सांगितले बघा, हा टेबल सांगितलंय डायरेक्ट डिमांड. इथं तुम्ही सांगू शकता बघा, डायरेक्ट डिमांडचं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलंय, काय सांगितलंय इथं बघू शकता. डायरेक्ट डिमांडचं काय दिलंय इथं बघा, क्लोथ, शुगर, ते तर लिहिणार एक्झाम्पल. पुढे काय सांगितलं आणखीन, वर्कर्स इन कॉटन टेक्सटाईल इंडस्ट्री. जे लोक कॉटन टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये काम करतात ते काम कशासाठी करतात, फॉर मनी. त्यांचं डायरेक्ट मनी डज नॉट गिव्ह डायरेक्ट सॅटिस्फॅक्शन, बट विथ द हेल्प ऑफ दॅट मनी दे आर गोइंग टू सॅटिस्फाय डिफरंट वॉर्ड्स. हे इनडायरेक्ट डिमांडचं एक्झाम्पल आहे, जॉईंट डिमांड. आता फॉर प्रिपेरिंग कॉफी, तर प्रिपेरिंग कॉफी तयार करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, तर खूप काही वस्तू लागतात. जसं टी काय कॉफी पावडर लागणार आहे, त्यानंतर वॉटर लागणार आहे, गॅस लागणार आहे. तर मग अशा प्रकारे तुम्हाला अनेक वस्तू लागणार आहेत. शुगर लागणार आहे, ठीक आहे. तर CNG अँड पेट्रोल, पेन अँड पेन्सिल, हे सगळे कशाचे एक्झाम आहे, जॉईंट CNG अँड पेट्रोल. ओके, CNG आणि पेट्रोल हे कॉम्पिटेटिव्ह आहेत. इथं बघू शकता तुम्ही, कॉम्पिटेटिव्ह डिमांड म्हणजे एकमेकांना ते कॉम्पेट करत आहेत. CNG बरेच जण बघा आता पेट्रोलच्या ऐवजी CNG च्या गाड्या खरेदी करतात.
पेन अँड पेन्सिल, एकतर आपण पेन घेतो किंवा पेन्सिल घेतो, ते कॉम्पिटिशनमध्ये आहेत. आता मिल्क, देर आर सो मेनी युजेस ऑफ मिल्क, म्हणजे हा एक्झाम्पल आहे कुठला, कॉम्पोजिट डिमांड. मिल्कचे अनेक यूज आहेत म्हणून हे एक्झाम्पल कशाचं आहे तुमचं, कॉम्पोजिट डिमांड. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत डिटर्मिनंट्स ऑफ डिमांड.